नमस्कार. लाडकी बहीण योजनेचा नेमकंच नवीन एक जी आर आलेला आहे. त्या जी आर ची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सध्या महाराष्ट्रभर पूर्ण आहे ना, म्हणजे पूर्ण लाडकी बहिणींचं आंदोलन वगैरे चालू आहे भरपूर ठिकाणी, कारण की भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता वगैरे आलेले नाहीये त्यांच्या अकाउंटला. त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी मिळून आता आंदोलन वगैरे केलेलं आहे आणि प्रत्येक महिलाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे. भरपूर साऱ्या महिलांचे कॉल मेसेजेस आहेत की आमची तर केवायसी पण झाली होती, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाहीये. तर याचं जे कारण आहे नेमकं काय माहिती का? आता काहींना सुरुवातीला ज्यावेळेस नवीन केवायसी साठी अपडेट आलं होतं त्यावेळेस काहींचे पती हयात नव्हते, काही अनमॅरिड होत्या, तर त्यावेळेस त्यांना केवायसी करताना खूप साऱ्या अडचण आलेल्या होत्या आणि त्यांनी केवायसी चुकवलेली पण होती. परंतु त्यानंतर मग काय केलं, शासनाने पोर्टलमध्ये थोडंसं अपडेट आणलं आणि अपडेट आणल्याच्या नंतर त्यावेळेस त्यांनी ज्या महिलेचे पती वारलेले आहेत तर अशांसाठी तिथं ऑप्शन पण दिलं त्यांनी. त्यानंतर वडिलांचा पण त्या ठिकाणी ऑप्शन टाकलं. पण सुरुवातीला आहे ना, नेमकं केवायसी करताना तिथं होय टाकावं की नाही हे क्लिक करावं याच्यामध्ये संभ्रम होता भरपूर साऱ्या महिलांचा. त्यामुळे सुद्धा भरपूर साऱ्या महिलांची केवायसी चुकलेली आहे. आता काही काहीचे प्रॉब्लेम काय माहितीत का, की त्यांचा बँकेमध्ये आधार लिंक नाहीये आणि काहींचं वेबसाईटला ज्यावेळेस त्यांनी केवायसी केली ती केवायसी पूर्ण झाली नाही, कारण की पतीचे आणि स्वतःचे ज्यावेळेस आधार कार्ड त्यांनी अपलोड केले तर एका जणाच्याला ओटीपी येत नव्हता, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आलेले आहे. आणि सर्वात महत्वाचा जे मुद्दा आहे तर काहींचं यामध्ये काही महिलांच्या श्रावणबाळ योजना ही जी ज्या महिलांची चालू आहे तर त्यांना दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाहीये यामध्ये. म्हणजे एक तर तुम्हाला श्रावणबाळ योजना याच योजनेचा लाभ मिळेल किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. दुसरं, जर तुमच्या घरामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यामुळे सुद्धा तुम्हाला वगळण्यात आलेले आहे यामधून. त्यानंतर जर घरामध्ये 4 चाकी असेल, तुमच्या 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलेला सुद्धा यामधून वगळण्यात आलेले आहे. आणि ज्या महिलेच्या नावावरती जास्त प्रॉपर्टी म्हणजे जंगम मालमत्ता वगैरे आहे अशा महिलांना सुद्धा यामध्ये वगळण्यात आलेले आहे. हे सोडून जर आणखीन जर काही तुमच्याकडे म्हणजे प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरात लवकर आपण त्याचं सोल्युशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. आता हा जो नवीन जी आर आलेला आहे हा जी आर आहे 20 तारखेचा, 20 जानेवारी 2026 चा. बघा यामध्ये काय सांगितलं आहे, स्पष्ट सांगितले त्यांनी की माहे डिसेंबर म्हणजे डिसेंबर महिना 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 393.25 कोटी रुपयांचा निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे 20 तारखेला त्यांनी निधी जो आहे तो निधी आता दिलेला आहे. म्हणजे लवकरच आता लाडकी बहीण योजनेचे जे राहिलेला हप्ता होता तो महिला मंडळांच्या अकाउंटला लवकरात लवकर जमा होणार आहे. आणि जे आता काही भरपूर साऱ्या महिलांचे मेसेज वगैरे आहेत की त्यांनी लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण केलेली नव्हती, तर सध्या लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे 31 डिसेंबर शेवटची तारीख देण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी आणखीन पण पोर्टल सुरू केलेलं नाहीये. म्हणजे आज तक मी जो व्हिडिओ बनवतोय आतापर्यंत त्यांनी अजून पोर्टल सुरू केलेलं नाहीये. त्यामुळे ज्या महिलेची केवायसी वगैरे राहिलेली आहे तर त्यांना सध्या केवायसी करता येत नाहीये. हे सोडून जर आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या तक्रारी जे आहेत तुम्ही प्रश्न मांडू शकता. आम्ही लवकरात लवकर याचे सोल्युशन तुमच्यासाठी शोधून आणण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी सह्याद्री नेट कॅफे या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.